तर नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी स्कॅल्प ट्रेडरवर. तर आज आपण बघणार आहे की सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा मार्क करायचा, कोणता टाइम फ्रेम घ्यायचा, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण लक्षात आणल्या पाहिजेत. तर यूट्यूबवरती तुम्हाला असे भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील की ज्यामध्ये तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा वेगवेगळ्या पद्धतीने ड्रॉ करायचे. भरपूर असे स्टेप्स आहेत, पण आपण एक साध्या सिंपल वे जे मी बोलतो की 60-70 रिटेलर्स जे आहेत ते फॉलो करतात, पण मला असं वाटत नाही की ते लोक स्वतः जे असे व्हिडिओ तुम्हाला कुठे बघायला भेटतील की जे सांगतील की आम्ही असे असे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करतो. ठीक आहे. तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचा मेन टाइम फ्रेम काय असला पाहिजे. सर्वप्रथम तर आपण डेच्या टाइम फ्रेमला गेला पाहिजे. ठीक आहे. डे टाइम फ्रेमला गेल्यानंतर ना आपल्याला सर्वात प्रथम जो मार्क करायचा आहे तो सपोज आता आपण उद्या ट्रेड करणार आहे. आज 7 तारीख आहे, उद्या आपण 8 तारीखला ट्रेड करणार आहे. तर ऑब्विसली आपण ट्रेडिंग करायच्या प्रिव्हियस डेचा हाय आणि लो मार्क करायचा. हाच आपल्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे, कारण प्रिव्हियस डेची जी कॅन्डल असते हाय आणि लो, तो एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतो. ठीक आहे. हे झाले एका कॅन्डलची गोष्ट. नंतर आपण जायचं वीकली टाइम फ्रेममध्ये. वीकली टाइम फ्रेममध्ये बघू शकता, ही जी कॅन्डल आहे रेड कलरची, ही आपली वीकली कॅन्डल आहे. हिचा आपण एक वीकली मार्क करू आणि त्याचा कलर करू ऑरेंज. ठीक आहे. हे दोन झाल्यानंतर ना आपल्याला जायचं आहे मंथली टाइम फ्रेममध्ये, आणि मंथलीसाठी आपण ह्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा आहे, त्याचा कलर आपण करू ब्लू. हे तर झालं सपोर्ट रेजिस्टन्स. आपले साधी सिंपल एका मिनिटाची ट्रिक आहे. आलो आता आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये. तर हे आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतील. मार्केट उद्या गॅप अप होईल, गॅप डाऊन होईल किंवा सेम रेंजमध्ये ओपन होईल. तर ज्यावेळेस आपण ट्रेड करणार त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की जी पण हे आपण लाईन ड्रॉ केल्यात हे ॲज अ स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करणार. ठीक आहे. आणि आपल्याला अजून एक लाईन ड्रॉ करायची जी फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल आहे, तिचा तुम्ही ओपन, लो, हाय आणि क्लोज हे मार्क करा, कारण ते एक चांगल्या प्रकारचं तुमचं सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतं. जसं की आपण हे कॅन्डलचं बघू शकता, ह्याचा हाय, लो, ओपन, क्लोज. ही भरपूर मोठी कॅन्डल झाली. ऑब्व्हियसली एवढी मोठी कॅन्डल म्हणजे ही कॅन्डल मी तुम्हाला सांगतो जवळपास 600 पॉईंटची कॅन्डल आहे. तर ऑब्व्हियसली बँक निफ्टीची मुवमेंट एका दिवशी 600 पॉईंटची नसते. तर ऑब्व्हियसली एवढ्या मोठी कॅन्डल मध्ये ट्रेड करणं भरपूर डिफिकल्ट आहे. पण मी तुम्हाला सांगतो की जी फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल आहे तिचा तुम्ही हाय, लो, ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइस शोर शॉर्ट मार्क करा, कारण ते एक चांगल्या प्रकारचं रेजिस्टन्सचं आणि सपोर्टचं काम करतं. ठीक आहे. तर ही साधी सिंपल भरपूर लाईन्सच्या ड्रॉ करून काय उपयोग नाही आहे. आपल्याला लाईन अशा प्रकारे ड्रॉ करायचे आहेत की ज्याचं स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करेल. ठीक आहे. तर हीच होती माझी मेथड जी मी माझ्या ट्रेडिंग सेटअपमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये मी फॉलो करतो सपोर्ट आणि रेजिस्टन्ससाठी. ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून कोणत्याही लाईन्स ड्रॉ करत नाही आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि ह्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ट्रेडिंग हे एकदम सोप्या पद्धतीने होऊन जाईल.